नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खांडवी खांडवी ही शक्यतो रोलच असतो तिचा, पण आज आपण खांडवी बाईट्स आहे की नाही ट्विस्ट, आता ही कसे करायचे त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पाहावा लागेल. चला तर आपण आता या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 1 कप बेसन पीठ घेतलेला आहे, 1 कप दही घेतलेला आहे, 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, हिंग, 1 चमचा हळद घेतलेले आहे, आलं आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर आपण आता बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेऊया. इकडे मी बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता दही घालून घ्यायचं आहे. दही जेवढं आंबट असेल तेवढं छान लागते खांडवी. मग बेसन पीठ घालून घ्यायचं आहे, हळद घालून घ्यायची आहे, हिंग घालून घ्यायचं आहे, मग मिक्स करून घ्यायचं आहे. असं ढवळून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. असं बॅटर झालं पाहिजे, बघू शकता तुम्ही, पातळ असं. मग आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. इकडे मी 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे, बघू शकता. असं बॅटर झालं पाहिजे, पातळ एकदम. मग त्याच्यामध्ये आपण आता आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मग परत हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे बॅटर शिजवून घेणार आहोत. इकडे मी कढई घेतलेली आहे. तुम्ही फ्राय पॅन किंवा नॉनस्टिक कढई किंवा फ्राय पॅनचा पण वापर करू शकता. आपण आता ह्याच्यावर साळण ठेवणार आहोत. मग आपण जे बॅटर केलेलं आहे बेसन पिठाचं ते घालून घ्यायचं आहे त्याच्यावरती. मग असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला फक्त आलं आणि हिरव्या मिरचीचा त्याच्यामध्ये फ्लेवरच पाहिजे. मग लो फ्लेमवर हे असं ढवळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला हे सारखं ढवळतच राहायचं आहे. इकडे मी 20 मिनिटं ही प्रोसिजर केलेली आहे ढवळण्याची. तरच आपलं हे बॅटर चांगलं स्मूथ होऊन जाईल, जाडसर गुठल्या नाही राहणार त्याच्यामध्ये. नाही ढवळला तर त्याच्यामध्ये गुठल्या राहतील. बघा, असं बॅटर चांगलं झालं पाहिजे. आपलं बॅटर तयार झालेलं आहे खांडवीचं. इकडे मी स्टीलची डिश घेतलेली आहे, त्याला मी तेल लावलेलं आहे चांगलंच. तुम्ही जर्मनचं डिश पण वापरू शकता. म्हणजे आपण बॅटर केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. असं सेट करून घ्यायचं सगळ्या बाजूने. आपल्याला हे अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं आहे, जोपर्यंत हे थंड होत नाही तोपर्यंत. मी हे मिश्रण अर्ध्या तासाच्या जास्तच ठेवलेलं रेस्ट करायला, त्यामुळे हे चांगलंच आपलं सेट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, असं सेट झालं पाहिजे चांगलं. आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. इकडे मी परात घेतलेली आहे, त्याच्यावरती आपण आता असं हे ठेवायचं आहे. मग थोडंसं असं टॅप करायचं म्हणजे ते लगेच निघतं. बघू शकता मस्तपैकी आपलं सेट झालेलं आहे. इकडे मी पिझ्झा कटरच्या साहाय्याने असं कट करून घेणार आहे. तुम्ही सुरीच्या साहाय्याने पण कट करू शकता. अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आपण आता ह्याला फोडणी देणार आहोत. मी फोडणीसाठी मोहरी आणि कढीपत्त्याचाच वापर केलेला आहे. शक्यतो त्याचाच वापर करतात खांडवीमध्ये. आपण आता फोडणी देणार आहोत अशी. मग त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मग मिक्स करून घ्यायचं आहे. आपली खांडवी बाईट्स तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला रोल करायचा कंटाळा आला असेल तर अशी ही पद्धत करू शकता तुम्ही. माझी ही खांडवी बाईट्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल
आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.